आज आपण बनवूया होमस्टाईल पास्ता। होमस्टाईल पास्ता बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पास्ता, पास्ता मसाला, आलं लसूण, चीज, शेजवान चटणी, रेड चिली सॉस, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कोथिंबीर, बटर आणि चवीप्रमाणे मीठ। पास्ता बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पास्ता शिजवून घ्यावा लागतो। त्यासाठी मी एका कढईत पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे। आता या पाण्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ। हे मीठ आता टाकलेलं आपण पास्त्यात छान मुरतं आणि त्यात सोबतच आता आपण एक चमचाभर तेल टाकून घेऊ। या तेलामुळे पास्ता एकमेकांना चिकटत नाही जेव्हा तो पूर्णपणे शिजून येतो। आता हे सगळं एकजीव करून आपल्याला पास्ता छान शिजवून घ्यायचा आहे। पास्ता शिजवताना आपल्याला मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे। पास्ता शिजलाय की नाही हे बघण्यासाठी आपण एक पास्ता बाहेर काढून त्याला तोडून पाहायचा आहे। आता आपला शिजलेला पास्ता नितळून घेऊ। आता हा पास्त्यावर आपण कोल्ड शॉवर देऊ, म्हणजे थंड पाण्याने हा पास्ता धुवून घेऊ। त्यामुळे त्यातील वाफ कमी होते आणि पास्ता वाफेवर शिजणं थांबतो, म्हणजेच ऑफ द फ्लेम कुकिंग होत नाही आणि पास्ता मोकळा होण्यास मदत होते। आता आपण एका कढईत बटर घालून घेऊ। बटर छान गरम झालं की त्यात बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ। इथे सगळ्याच भाज्या आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत। कांदा तेलावर छान परतून घेऊ। आता त्यात आलं लसूणची पेस्ट घालून घेऊ। कांदा आणि आलं लसूणची पेस्ट तेलावर छान परतून घेऊ। कांदा छान परतून झाला की त्यात आता आपण पास्ता मसाला घालू आणि पुन्हा कांदा मसाल्यात छान परतून घेऊ। आता त्यात बारीक चिरलेली शिमला मिरची घालून घेऊ। शिमला मिरची ही छान परतून घेऊया। सोबतच टोमॅटोही घालून घेऊ। टोमॅटो आणि शिमला मिरची आपल्याला मसाल्यासोबत छान परतून घ्यायच्या आहे। आता त्यात आपण शेजवान चटणी घालू। तुम्हाला हवं असल्यास तर तुम्ही तिथे अजून एक पाकिट घालू शकता, जर तुमच्याकडे जास्त तिखट खात असतील तर। आता अंदाजे एक चमचाभर रेड चिली सॉस घालून घेऊ आणि सगळे मिश्रण पुन्हा एकदा एकत्रित करून घेऊ। आता त्यात चवीनुसार मीठ घालू। आपण मीठ इथे बेताचेच घालत आहोत, कारण पास्ता शिजवताना आपण मीठ टाकलेले आहे। या मसाल्याला लागेल एवढेच मीठ आता मी घातलेले आहे आणि पुन्हा सगळा मसाला एकत्रित करून घेतला आहे। आता यात आपण शिजवून घेतलेला पास्ता घालून घेऊ। तुम्ही पाहू शकता माझा पास्ता किती मोकळा मोकळा आहे। आता पास्ता आणि मसाला एकजीव करून घेऊया। व्यवस्थित ढवळून घेऊ, म्हणजे मसाला आणि पास्ता पूर्णपणे एकमेकात मिक्स होईल। आता त्यात आपण टोमॅटो सॉस घालून घेऊ। मी इथे मॅगीचा
हॉट अँड स्वीट टोमॅटो केचप वापरला आहे. आता पुन्हा सॉस घातल्यानंतर पास्ता एकत्र करून घेऊ. आता तयार झालेल्या पास्त्यात कोथिंबीर घालू आणि गॅसचा फ्लेम बंद करू. हा तयार झालेला पास्ता एका डिशमध्ये ग्रेटेड चीज बरोबर सर्व करू. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.